ताई, उद्योगमार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. मी दीपाली महाजन. मी तुमचं आमच्या स्वामी पॉलिग्रॅनेट इंडियाच्या कंपनीमध्ये स्वागत करते. मी आज तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे की ज्यात तुम्ही कमीत कमी 50 ते 60 हजार रुपयाचा निव्वळ प्रॉफिट कमवू शकतात. आणि ताई, आता ही जी बिझनेस आयडिया आहे आपली, तर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल समजा तुमच्या सोबत, तर त्यासाठी किती गुंतवणूक लागेल? आम्ही आमच्याकडून आता एक डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युटरशिप सुरू केलेले आहेत. आम्ही तालुक्याच्या बेसिसवर जी डीलरशिप आणि जिल्ह्याच्या बेसिसवर डिस्ट्रीब्युटरशिप देतोय. तर तुम्हाला जर डीलरशिप घ्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 3 ते 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतात आणि डिस्ट्रीब्युटरशिप घेतात तर तुम्हाला 8 ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. ताई, जी आपल्या कंपनी आहे, या कंपनीमध्ये आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवता? सर, हे तुम्ही बघू शकतात. आपली जे कंपनी आहे पॉलिग्रॅनेट इंडिया, अच्छा, त्याचे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. एक म्हणजे हे WPC पॅनल्स आहेत बघा. अच्छा, याच्यात भरपूर व्हरायटी आहे, कलर्स आहेत. त्याच प्रकारे हे फ्यूज स्टोन आहेत. अच्छा. ह्याची प्राइस रेंज कशी असते? 1000 पर्यंत जाते. अच्छा. आणि फ्लोरिंग साठी आपल्याकडे हे फ्लोरिंग मटेरियल्स पण आहेत. आपल्याकडे सिलिंग साठी पण मटेरियल आहे. फोम शीट्स अवेलेबल आहे. बफल सिलिंग आहेत. अच्छा. फॉक्स सॉफिट पॅनल्स आहेत. आणि हे चारकोल लुअर्स, चारकोल शीट्स बघू शकता तुम्ही. हे चारकोल लुअर्स आहेत, चारकोल शीट्स आहेत. याच्यातही भरपूर व्हरायटी आहे. ॲक्सेसरीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या की त्या 2 शीट्स मध्ये आपण यूज करतो. आणि मेन प्रॉडक्ट म्हणजे आपलं हे पॉलिग्रॅनाइट शीट. याच्यात एक 3 mm आणि 2.5 mm चे शीट्स आहेत. आणि आपल्याकडे आता 30 ते 35 डिझाईन आहेत. पण फ्युचरमध्ये आपल्याकडे जवळजवळ 100च्या वर याच्या डिझाईन जाणार आहेत. वेगवेगळे कलर्स अवेलेबल होणार आहेत. आणि मेन म्हणजे यांची सगळ्यांची जी रेट आहे ना, सेम आहे. अच्छा. कुठलाही कलर घ्या, कुठलीही डिझाईन चॉईस करा, याच्यात एकच रेट आहे. हे बघू शकता तुम्ही आमचं शीट्स पूर्ण. हे 8x4चं शीट आहे. ह्याच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल का? हा सर, मेन म्हणजे हे शीटचं क्वालिटी तुम्ही बघा. याला ग्रॅनाइट लुक आहे, ग्लॉसी लुक आहे. म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला एक बेस्ट क्वालिटी मिळते. आपल्याला वॉटरप्रूफ आहे, म्हणजे याच्यावर पाण्याने हे शीट खराब होत नाही. टर्माइट प्रूफ आहे, याला कीड लागत नाही. फायर रेजिस्टन्स आहे. 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याला टेम्परेचर फायर रेजिस्टन्स आहे. आणि स्क्रॅच रेजिस्टन्स पण. बरोबर. त्याची क्वालिटी तुम्ही बघा. ताई, जर हा व्यवसाय एखाद्याला करायचा असेल तर तुम्ही आता लोकेशन बद्दल त्यांना काय सांगा? लोकेशन कुठं असलं पाहिजे? सर, तसा हा व्यवसाय तर कोणीही करू शकतो. म्हणजे ग्रामीण भागातले लोकही तसे शहरी भागातले लोकही हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि ह्या व्यवसायासाठी जे लागतं आपल्याला ऑफिस, ते एक तुमचं मेन मार्केटला असलं किंवा भागात असलं चांगल्या तर अतिउत्तम. कारण की त्याचे मार्केटिंगसाठी आपल्याला त्याचा बेनिफिटच होतो. आणि एक गोडाऊन, तर तुम्ही गोडाऊन कुठल्याही भागामध्ये जरी असलं तरी त्याचा फायदा ठरणार आहे. एखाद्याने समजा तुमची डीलरशिप घेतली तर डीलरशिपचं स्ट्रक्चर कसं आहे? म्हणजे तुम्ही प्राइस रेंज मध्ये सांगू शकता प्रेक्षकांना? हो. जर तुम्हाला डीलरशिप घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. एक 250-300 स्क्वेअर फीटचं तुम्हाला ऑफिस लागेल आणि एक मिनिमम 900 ते 1000 स्क्वेअर फीटचं गोडाऊन लागतं. ताई, समजा आपल्या एखाद्या प्रेक्षकांनी तुमच्यासोबत हा व्यवसाय चालू केला तर महिन्याकाठी त्यांना किती उत्पन्न जनरेट होऊ शकतंय? सर, जर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये जर 3 ते 4 लाखाचं कमीत कमी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर तुम्हाला हा जो प्रॉडक्ट आहे आपला पॉलिग्रॅनाइट शीटचा, हा लोकांपर्यंत एक पोहोचवायचा आहे. तर त्याच्यासाठी कसं आहे, याच्यात प्रॉफिट आपण महिन्याला 50-60 हजार रुपये कसंही कमवतो. पण त्यातल्या जो विकणार आहे, जो सेलर आहे, त्याने अजून मेहनत वाढवली तर अजून त्याचा फायदा होणार आहे. बरोबर, 100%. आणि प्रेक्षकांना लक्ष द्या, काय होतंय, ज्या वेळेस आपण एखादा व्यवसाय चालू करतो तर त्यावेळेस आमचं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही जास्त त्या प्रॉफिटचा विचार करायचा नाही. काय होतं, सध्याची काय स्टेज आहे त्या व्यवसायाची आणि भविष्यामध्ये काय फ्युचर आहे त्या व्यवसायाचं, त्याच्यावर तुमचं प्रॉफिट ठरलेलं असतं. आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती मेहनत करतात त्याच्यावर तुमचं प्रॉफिट ठरलेलं असतं. आणि राहिला विषय ह्या व्यवसायाचा, तर आम्ही पर्सनली तुम्हाला हा व्यवसाय सजेस्ट करू शकतो. कारण हा व्यवसाय आहे ना, ह्याच्यामुळे काय होतंय, हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यापासून जे आपले कन्स्ट्रक्शन साईट असतात त्याची जे लेबर कॉस्ट आहे, लेबर कॉस्ट कमी झालेली आहे. दुसरा विषय, खूप फास्ट काम होतं याच्यामुळे कन्स्ट्रक्शनमध्ये. तिसरा विषय, ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन तयार होतो आणि नंतर त्याला मेंटेन करण्यासाठी जी लेबर कॉस्ट असते ती 0 होते याच्यामुळे. कारण ह्याला पोषण देखील लगेच क्लिअर होत आहे. त्याच्यामुळे काय व्हायला लागले, लोक याला प्रेफरन्स द्यायला लागले, त्याला प्राधान्य द्यायला लागलेत आपल्या
घरं असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, त्यामुळे ह्याची मागणी मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट भेटू शकतं. तुमच्या ह्या 2 ते 3 वर्षाच्या जर्नीनुसार आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की महिलांना सरकारी नोकरीमध्ये जास्त फायदा आहे किंवा तुम्ही जो बिझनेस करतो याच्यामध्ये आहे? सर कसं आहे, बिझनेसमध्ये कधीही फायदा जास्तच असतो, कारण की बरोबर. आपण त्या ठिकाणी जेवढी मेहनत करतो तितकं आपल्याला त्यातनं उत्पन्न मिळत राहतं. 100%. आणि त्यातल्यात महिलांसाठी तर मी म्हणेल की हा खूप छान मार्ग आहे त्यांच्यासाठी, कारण की आपण व्यवस्थित वेळ मॅनेज करून हा बिझनेस करू शकतो आणि याच्यात प्रॉफिटही तेवढा चांगलाच आहे. समजा तुमचं हे ऑफिस दिसते आपल्याला, तुम्ही दिसते पूर्ण कव्हर केलेलं आहे पॉलिग्रीडनी, तर ह्याचा सगळं एक्सपेंडिचर किती झालंय या रूमसाठी आपल्या? सर याला बघितलं तर याला खूप मिनिमम अमाऊंटमध्ये हे सगळं काम होतं, कारण की आपण एखादं ज्यावेळेस बांधकाम करतो, विटांचं बांधकाम वगैरे असलं, नुसतं प्लास्टर केलं एक छोटंसं लेवलमध्ये आणि हे जर शीट लावलं तर तुमचं तिकडे प्लास्टर, पुट्टी, प्रायमर, कलरिंग याचा सगळा खर्च तुमचा वाचतो. बरोबर. तुमच्या ब्लॉकच्या जर विटा असतील तर तुम्ही हे शीट्स डायरेक्ट त्याच्यावर अप्लाय करू शकतात, इन्स्टॉल करू शकतात. म्हणजे पुढचा तुमचा सगळा टाइम पिरियड वाचला, तुमचा खर्च वाचला, मेहनत वाचली बरोबर. आणि हे इझिली इन्स्टॉल होतं. म्हणजे इथं तुमच्या जे मेन खर्च जो असतो ना, त्याच्या फक्त 20% खर्चामध्ये हे आपलं सगळं काम होतं. मी तुम्हाला सांगतो हा व्यवसाय का तुम्हाला महत्वाचा आहे. जर तुम्ही एखादी रूम जर बांधली 10 बाय 10ची, जर तुम्हाला तिला प्लास्टर करून कलर मारायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 हजार रुपये लागतात 10 बाय 10 रूमला. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ह्या शेडचा वापर केला तर तुम्हाला 13 ते 14 हजारामध्ये पूर्ण रूमचं एकदम स्ट्रक्चर हे दिसतंय, हे अशा प्रकारचं दिसेल तुम्हाला. म्हणजे आपण जे प्लास्टर करतो त्याच्यापेक्षा खूप छान दिसतंय हे. त्याच्यामुळं काय होणार आहे, ह्या अशा गोष्टीमुळं प्राइस खूप कमी आणि काय होतंय, जी लेबर कॉस्ट आहे, तुम्हाला जे एक्सपेंडिचर लागणार आहे तुम्हाला रूम स्ट्रक्चर करण्यासाठी, त्याचे खूप कमी होणार आहे. त्याच्यामुळं लोक ह्याला भविष्यामध्ये मागणी ह्याची खूप होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचं असेल तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता. त्याच्यात मी एक तुम्हाला सांगते, जर तुम्हाला कोणाला डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य आमच्या ऑफिसला येऊन भेट द्या. एक डिस्ट्रीब्युटरशिपसाठी मी मगाशी डीलरचा तुम्हाला सांगितलं, स्ट्रक्चर एक मिनिट तुम्ही सांगू शकता. डीलरसाठी तुम्हाला 3 ते 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. त्याच प्रकारे जर डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे असेल तुम्हाला जिल्ह्याच्या लेवलवर, तर त्यासाठी तुम्हाला 8 ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. अच्छा. आणि त्याच्यासाठी तोच क्रायटेरिया राहणार आहे. एक ऑफिस लागणार तुम्हाला 250-300 स्क्वेअर फीटचं आणि 1000 स्क्वेअर फीटचं गोडाऊन लागेल. बरोबर. प्रेक्षकांनो, ताईंनी आपल्याला अशा फ्युचरिस्टिक बिझनेस आयडियाविषयी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. आपण 1 मिनिटामध्ये समराईज करूया पूर्ण बिझनेस. बिझनेस आहे आपला पॉलिग्रेनेटचा आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे 3 ते 4 लाखापासून हा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. नंतर राहिला विषय एरियाचा, तुम्हाला हे लोकेशन तुम्ही कुठेही करू शकता, रुरल एरियामध्ये किंवा अर्बन एरियामध्ये. अर्बनमध्ये केलं तर खूप छान आहे. आणि दुसरा प्रश्न असतो मार्केटिंगचा. ताईंसोबत खूप सारी मोठी टीम आहे आणि कंपनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट करते. त्याच्यामुळे तुम्ही मार्केटिंगचं डोक्यातून काढून टाका. सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यापासून किती प्रॉफिट जनरेट होऊ शकतं. तर ताईच्या सांगण्यानुसार तुम्ही 3 लाख रुपये जर गुंतवले तर तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयाचा याच्यामध्ये नफा होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं असतं की कोणताही व्यवसाय करायसाठी एखादी प्रशिक्षण वगैरे काही गरज जी आवश्यकता असते का, याच्यामध्ये कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता लागत नाहीये. तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आणि त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, आणि राहिला विषय तुम्हाला आता संपर्काचा, तर ताईंचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर ताईंचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. उद्योग मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.